कुडाळ तालुक्यात झालेल्या 6 घरफोड्या या सराईत गुन्हेगाराने केल्या असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे। या घरफोड्यांच्या गुन्ह्याची उकल कुडाळ पोलिसांनी केली असून यातील 3.5 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी दिली आहे। त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळे एकूण 6 गुन्हे घरफोडीचे कुडाळ पोलिसांच्या अंतर्गत उघडकीस झालेले आहेत। हा आरोपी यापूर्वी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर पूर्वीचे 3 घरफोडीचे गुन्हे, त्याच पद्धतीने एक लैंगिक हत्याचा गुन्हा देखील या आरोपीच्या विरुद्ध आहे। अशा पद्धतीचा शिताफीने घरफोड्या करणारा पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून दस्तऐवज किंवा माल चोरून देणारा आरोपी आहे। त्याला अत्यंत शिताफीने कुडाळ पोलीस स्टेशनचे स्टाफने जेरबंद केलेला आहे आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकव्हर झालेली आहे। या ठिकाणी 3 अँड्रॉइड टीव्ही, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, अनेक मोबाईल फोन्स, कॅमेरा, रेडिओ, स्पीकर, वजन काटा, त्याच पद्धतीने घरफोडीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या कटावण्या, स्क्रूड्रायव्हर, पकड इत्यादी साहित्य आरोपीकडून हस्तगत केलेलं आहे। आरोपीला 4 दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता। त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मंगरू आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे। यामध्ये मला एकच सांगायचं, जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे। एक पुसटचा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं, त्यातून आपल्याला पुढचा क्ल्यू मिळाला। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी चुकून संशय दिसून येत असेल, कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा। त्यातनं अनेक गुन्ह्यांना पाय पडता येईल, प्रतिबंध करता येईल।